10वें खासदार सांस्कृतिक महोत्सव 2025 का आज नागपुर शहर के ईश्वर देशमुख कॉलेज के मैदान में शुभ मंत्रोच्चार के बीच पारंपरिक तरीके से भूमि पूजन किया गया। भूमि पूजन के इस अवसर पर राज्य के महसूल मंत्री व नागपुर के पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, आमदार प्रवीण दटके, सुधाकर कोहड़े, मिलिंद माने और अन्य भाजपा पदाधिकारी व बड़ी संख्या में कार्यकर्ता उपस्थित रहे। इस महोत्सव की शुरुआत 7 नवंबर और समापन 18 नवंबर तक होने की जानकारी भूमि पूजन कार्यक्रम के दौरान चंद्रशेखर बावनकुळे ने जन समुदाय को संबोधित करते हुए दी। साथ ही साथ उन्होंने ये भी कहा कि नितिन गडकरी की दूरदृष्टि के कारण कला, संस्कृति और परंपरा के प्रचार और प्रसार के लिए नागपुर में एक मंच प्राप्त हुआ है। आपको बता दें कि नागपुर शहर के खासदार और केंद्रीय मंत्री नितिन गडकरी की संकल्पना से यह महोत्सव पिछले 10 वर्षों से लगातार सफलता के नए मुकाम हासिल करता जा रहा है और इस आयोजन ने देश के नंबर 1 खासदार सांस्कृतिक महोत्सव का दर्जा भी हासिल कर लिया है। 7 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबरला नागपूरमध्ये आपल्या नागपूरचं गौरव, विदर्भाचं भूषण आणि आपल्या सर्वांना ज्यांच्या नेतृत्वावर अमिट विश्वास आहे असे माननीय नितीन गडकरीजी यांच्या संकल्पनेतनं हा खासदार सांस्कृतिक महोत्सव या ठिकाणी साजरा होतो आहे। माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांनी मागच्या 10 वर्षापासून ही सांस्कृतिक परंपरा या ठिकाणी सुरू ठेवली आणि माननीय नितीन गडकरीजींच्या दूरदृष्टीतून आणि जे सांस्कृतिक मूल्य आहे यांचं जतन करण्याचं त्यांची भूमिका, या भूमिकेतनं माननीय नितीन गडकरीजींनी विदर्भाला, महाराष्ट्राला, देशाला नागपूर खासदार महोत्सव ही देण दिली आहे। कला, सांस्कृतिक, साहित्य आणि परंपरा याचा प्रचार आणि प्रसार करण्याचा उद्दिष्ट या महोत्सवाचा आहे आणि सोबतच नागपूरच्या कलावंतांना मंच मिळाला पाहिजे। आमच्या नागपूरमध्ये हजारो कलाकार असे आहेत ज्यांना मंचच नव्हता आणि माननीय नितीनजींनी दिलेल्या या मंचावरनं देशातले अव्वल कलाकार, महाराष्ट्रातले अव्वल कलाकार या ठिकाणी आपल्याला आता नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे। या 10व्या सांस्कृतिक महोत्सवामध्ये 7 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर मध्ये आत्ताच माननीय अनिल सोलेजींनी सांगितल्याप्रमाणे माननीय नितीनजी 17 तारखेला पत्रकार परिषद घेऊन कार्यक्रमाची घोषणा करणार आहेत आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाचं जी उंची आहे ती उंची अधिकाधिक वाढत आहे। जेव्हा सुरू केला तेव्हा असं वाटलं की या सांस्कृतिक महोत्सवाला इतकी उंच भरारी मिळणार नाही, पण आज संपूर्ण देशामध्ये खासदार सांस्कृतिक महोत्सव म्हणून क्रमांक 1 वर नागपूरचा खासदार सांस्कृतिक महोत्सव आहे, याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे। खरं तर आमच्यासारखे जनप्रतिनिधी यातनं शिकतोय, मला तर यातनं खूप शिकायला मिळतं, कारण जे आम्ही कधी करू शकलो नाही, कारण यासाठी ब्लडच लागतं। नितीनजीचं ब्लड असं आहे की ते कुठल्याही क्षेत्रामध्ये, या देशातलं कुठलं क्षेत्र असं नाही जे नितीनजीकडनं सुटलं आहे। रिपोर्ट अविनाश तोतडे, लोकवाहिनी मीडिया, नागपूर।